नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरी 2025 पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ तयार करत आहोत। मागील पोलीस भरतीमध्ये विचारलेले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न बघा। महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे आहे महाराष्ट्र एक्सप्रेसवे। महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असलेली आपल्याला दिसून येते आणि तिचा उगम बघितला तर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो। महाराष्ट्रातील सर्वात मोठे लाकूड पेठ कोणती आहे? तर बल्लारपूर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ असलेली आपल्याला दिसून येते। महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती आहे? तर रेगूर मृदा ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते, रेगूर मृदा होय। महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो, मुंबई उपनगर हा होय। महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा आपल्याला कोणता दिसून येतो? तर गडचिरोली हा असलेला दिसून येतो। महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण आहे? तर सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका असलेल्या आपल्याला दिसून येतात, सावित्रीबाई फुले होय। महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो। महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? तर रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा आपल्याला जिल्हा म्हणून ओळखले जातो। इथे पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण आपल्याला जास्त असलेलं दिसून येते। सर्वाधिक वनाचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा जिल्हा सर्वाधिक जंगल किंवा वन असलेला जिल्हा म्हणून आपल्याला ओळखला जाता, गडचिरोली होय। भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हटले जाते? तर मुंबई या शहरास भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते, मुंबई या शहराला होय। भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असलेली आपल्याला दिसून येते। 7 बेटाचे शहर कोणतं आहे? तर मुंबई हे 7 बेटाचं शहर असलेलं आपल्याला दिसून येतं, मुंबई हे होय। महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून कोणाची ओळख आहे? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर ह्या जिल्ह्याची महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेली असलेली आपल्याला दिसून येते। महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा म्हणून कोणाची ओळख आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्याची महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा म्हणून आपल्याला प्रसिद्धी असलेली दिसून येते। तर महाराष्ट्रातील कुस्तीगीराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कोणता? तर कोल्हापूर हा महाराष्ट्रातील कुस्तीगीराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, कोल्हापूर हा जिल्हा होय। महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, गडचिरोली हा होय। अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हटले जाते? तर जळगाव या शहराला अजिंठ्याचे प्रवेशद्वार असं म्हटले जाते। महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर नागपूर हा महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, नागपूर हा होय। महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा कोणता आहे? तर नांदेड हा महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, नांदेड हा जिल्हा होय।
मुंबईचा परसभाग कोणत्या शहरास म्हटले जाते? तर नाशिक या शहराला मुंबईचा परसभाग या नावाने ओळखल्या जाते किंवा शहर म्हणून ओळखल्या जाते. आपल्या देशाचं नाव काय आहे? तर भारत हा आपल्या देशाचं नाव असलेलं आपल्याला दिसून येते. भारताची राजधानी कोणती आहे? तर दिल्ली ही भारताची राजधानी आपल्याला असलेली दिसून येते. महाराष्ट्राच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय आहे? तर तिरंगा हे महाराष्ट्राच्या राष्ट्रध्वजाचे नाव असलेले आपल्याला दिसून येते. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणतं आहे? तर त्रिमुखी सिंह हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेले आपल्याला दिसून येते. भारताचे बोधवाक्य कोणते आहे? तर सत्यमेव जयते हे भारताचे बोधवाक्य असलेलं आपल्याला दिसून येतो. सत्यमेव जयते हे होय. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत असलेले आपल्याला दिसून येते. जनगण मन हे असलेलं दिसून येते. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल असलेले आपल्याला दिसून येते. कमळ हे होय. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेला आपल्याला दिसून येतो. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला आपल्याला दिसून येतं. भारताचे राष्ट्रीय गीत कोणतं आहे? तर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत म्हणून ओळखल्या जाते. वंदे मातरम हे होय. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? तर भारताची राष्ट्रभाषा ही हिंदी असलेली आपल्याला दिसून येते. हिंदी होय. भारताची राष्ट्रलिपी कोणती आहे? तर देवनागरी ही भारताची राष्ट्रलिपी असलेली आपल्याला दिसून येते. देवनागरी ही होय. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? तर आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असलेले आपल्याला दिसून येते. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असलेला आपल्याला दिसून येतो. हॉकी हे होय. भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? तर गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी म्हणून ओळखल्या जाते. गंगा ही नदी होय. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून आपल्याला ओळखला जाताना दिसून येते. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी असलेला आपल्याला दिसून येतो. डॉल्फिन हा होय. भारतातील एकूण राज्य किती आहे? तर 28 हे भारतातील एकूण राज्याची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे? तर अशोक चक्र हे तिरंग्यातील चक्राचे नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे? तर त्या चक्रामध्ये 24 आऱ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? तर 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा होय. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? तर 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा होय. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरावत म्हणजेच हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो. शेकरू हा होय. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणतं आहे? तर तामस म्हणजेच मोठा बोंडारा असणारा होय. हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल म्हणून ओळखल्या जाताना दिसून येते. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? तर आंबा हा महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष म्हणून आपल्याला ओळखला जाताना दिसून येतो. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? तर मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? तर मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेली आपल्याला दिसून येते. मुंबई ही होय. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेली आपल्याला दिसून येते. नागपूर ही होय. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे असलेले आपल्याला दिसून येतात. 36 होय. वर्षातील एकूण किती दिवस असतात? तर
365 दिवस एका वर्षामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात। वर्षाचे एकूण आठवडे किती असतात तर 52 आठवड्याचा एक वर्ष आपल्याला असलेलं दिसून येतं, 52 आठवडे होय। पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे तर 71% एवढं आपल्याला पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण असलेले दिसून येते। तर पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे तर 29% एवढं आपल्याला जमीन असलेली दिसून येते। पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे तर चंद्र हा पृथ्वीचा आपल्याला उपग्रह असलेला दिसून येतो, चंद्र हा होय। तिळगुळ कोणत्या सणाला वाटतात तर मकर संक्रांत या सणाला तिळगुळ हा वाटल्या जातो। मकर संक्रांतीचा सण केव्हा असतो तर 15 किंवा 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। हिंदूचे नववर्ष केव्हा सुरू होते तर गुढीपाडव्याला हिंदूचे नववर्ष सुरू होताना आपल्याला दिसून येते, गुढीपाडव्याला होय। नाताळाचा सण केव्हा असतो तर 25 डिसेंबर हा दिवस नाताळाचा सण म्हणून उत्साहात साजरा केला जातो। कोणत्या सणाला नागाची पूजा करतात तर नागपंचमी या सणाला नागाची पूजा केलेली जाते। तर नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता आहे तर रक्षाबंधन हा नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा सण असलेला आपल्याला दिसून येतो। सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केलेले आहेत तर लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव हे सुरू केलेले आपल्याला दिसून येतात, लोकमान्य टिळक यांनी केलेले आहेत। दसरा या सणाचे दुसरं नाव काय आहे तर विजयादशमी हे दसरा सणाचे दुसरं नाव असलेलं आपल्याला दिसून येतो। शेतकऱ्याचा आवडता सण कोणता आहे तर बैलपोळा हा शेतकऱ्याचा सर्वात आवडता सण असलेला आपल्याला दिसून येतो, बैलपोळा हा होय। दिवाळीच्या सणाला कोणत्या देवाची पूजा केली जाते तर महालक्ष्मी या देवीची दिवाळीच्या सणाला पूजा केली जाते, लक्ष्मीची होय। दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात, आपटा या झाडाची पाने दसरा या सणाला सोनं म्हणून वाटल्या जातात, आपटा या झाडाची होय। श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता आहे तर रामनवमी हा श्रीरामाच्या जन्माचा दिवस, रामनवमी हा मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला आपल्याला जाताना दिसून येतो। श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता आहे तर गोकुळाष्टमी हा दिवस श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला दिसून येतो। ऑक्सिजन वायूचे दुसरं नाव काय आहे तर प्राणवायू असंही ऑक्सिजन या वायूला म्हटलं जातं, प्राणवायू हा होय। यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा खेळाडू कोणता आहे तर सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा खेळाडू ठरलेला आहे, सचिन तेंडुलकर हा होय। भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाते, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना होय। सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तर शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह असलेला आपल्याला दिसून येतो, शुक्र हा होय। स्वतःभोवतीकडे असणारा ग्रह कोणता आहे तर शनी हा स्वतःभोवती फिरणारा ग्रह हा असलेला आपल्याला दिसून येतो। सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेला आपल्याला दिसून येतो, गुरु हा ग्रह होय। दिवसा सुद्धा दिसणारा ग्रह कोणता आहे तर शुक्र हा दिवसाही दिसणारा आपल्याला ग्रह असलेला दिसून येतो, शुक्र हा ग्रह होय। चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता आहे तर पौर्णिमा हा दिवस चंद्र पूर्ण दिसणारा दिवस असलेला आपल्याला दिसून येतो, पौर्णिमा हा दिवस होय। चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता आहे तर अमावस्या हा दिवस चंद्र अजिबात न दिसणारा दिवस असलेला आपल्याला दिसून येतो, अमावस्या हा होय।
मोरगावच्या गणपतीचे नाव काय आहे तर मोरेश्वर हे मोरगावच्या गणपतीचे नाव असलेलं आपल्याला दिसून येते. रांजणगावच्या ओझरच्या गणपतीचं नाव काय आहे तर विघ्नेश्वर हे नाव आहे. तर थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे तर चिंतामणी. लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय आहे तर गिरिजात्मका. आणि रांजणगावच्या गणपतीचे नाव काय आहे तर महागणपती होय. तर पालीच्या गणपतीचे नाव काय आहे तर बल्लाळेश्वर आहे. तर महाडच्या गणपतीचे नाव काय आहे तर विनायक हे महाडच्या गणपतीचे नाव असलेलं दिसून येतं. तर सिद्धटेकच्या गणपतीचे नाव काय आहे तर सिद्धिविनायक हे आपल्याला सिद्धटेक या गणपतीचे नाव असलेलं आपल्याला दिसून येते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. यशवंतराव चव्हाण हे होय. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर श्री प्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होऊन गेलेले आहेत. श्री प्रकाश हे होय. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे तर मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणतं आहे तर मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र असलेले आपल्याला दिसून येते. मुंबई हे होय. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेलं होतं तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र स्थापन करण्यात आलं होतं मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे तर गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण असलेले आपल्याला दिसून येते. गंगापूर हे होय. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणतं आहे तर कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येतं. कर्नाळा हे होय. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे स्थापन करण्यात आले होते तर खापोली या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र स्थापन करण्यात आलेलं होतं. खापोली या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे तर तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. तारापूर या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणतं आहे तर मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ असलेलं आपल्याला दिसून येतं. मुंबई हे होय. महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणतं आहे तर राहुरी हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ असलेलं आपल्याला दिसून येतं. राहुरी या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे तर प्रवरानगर हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेला आपल्याला दिसून येतो. प्रवरानगर हा होय. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोठे स्थापन करण्यात आलेली होते तर इचलकरंजी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी स्थापन करण्यात आली होती. इचलकरंजी या ठिकाणी होय.